हातापायाची आग, जळजळ, निस्तेज त्वचा यासाठी उपाय शोधता आहात का? उन्हाळा सुसह्य करण्यासाठी काही आयुर्वेदिक टिप्स सांगणार आहे. उन्हाळ्यामध्ये वाढतं तापमान आणि वातावरणातील रुक्षता यामुळे शरीरातून घामावाटे पाणी जास्त प्रमाणात बाहेर पडतं. यामुळे शरीराला आतून आणि बाहेरून पाण्याची कमतरता भासते, ज्याला आपण डिहायड्रेशन झालंय असं म्हणतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्वचा रुक्ष होणं, त्वचा टॅन होणं किंवा काळवणणं, हातापायाची आग, जळजळ होणं, डोळ्यांची आग होणे, त्वचेचा दाह होणं, त्वचा निस्तेज दिसणं, केस वृक्ष होणं, डोळे लाल किंवा ड्राय होणं या सर्वसामान्य समस्या दिसून येतात. यावर मात करण्यासाठी खालील गोष्टी नियमित करा. नंबर 1, काशाच्या वाटीने नियमित पादाभ्यंग करा. 2, चंदन, गुलाबासारख्या थंड गोष्टींचा चेहऱ्यावरती लेप नक्की लावा. 3, डोळ्यावरती गुलाब पाणी किंवा थंड दुधाच्या घड्या रोज रात्री ठेवा. 4, तळपायाला आणि डोक्याला मेहंदी लावा. 5, आहारामध्ये थंडावा निर्माण करणारी सरबतं, ताक, फळांचे रस, गुलकंद, तुळसबी, सब्जाबी, कोकम, आवळा यांचा समावेश नक्की करा. तेलकट, तिखट, उष्ण पदार्थ टाळावेत आणि अगदी महत्त्वाची टिप म्हणजे सुती सैलसर कपडे घालावे आणि उन्हात बाहेर पडताना गॉगल, स्कार्फ, सनकोट, ग्लव्ज, सनस्क्रीन अशा उन्हापासून संरक्षण करणाऱ्या गोष्टी वापरणं जरुरीचं आहे. वरील टिप्सच्या मदतीने योग्य काळजी घेऊन उन्हाळ्यात सुद्धा आपली स्किन आणि केस निरोगी राहू शकतात. पुढील व्हिडिओमध्ये उन्हाळ्यासाठी उपयुक्त इहा हर्ब्सच्या काही प्रॉडक्ट्सबद्दल माहिती सांगणार आहे. माहिती आवडल्यास इहा हर्ब्सच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर मला कॉल जरूर करा. नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे. धन्यवाद.